नमस्कार मित्रांनो, आपण या चॅनलवर व्लॉगिंग स्टार्ट करणार आहोत आणि जिमचे व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही मला सपोर्ट कराल आणि मी नक्कीच ग्रो करेन. तर सर्वात पहिले आपण मारणार आहोत डंबल प्रेस. आपण ह्याचे 3 सेट आणि 12 रेपिटेशन्स काढणार आहोत 17.5 kgचे. आणि आपण सर्व रेपिटेशन स्लोली आणि कॉन्सन्ट्रेटली मारणार आहोत, कारण आपण 12व्या रेपिटेशनपर्यंत फेल्युअरला टच झालं पाहिजे असं आम्ही मारण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा फेल्युअरपर्यंत टच होतो तेव्हा आपल्या बॉडीला जाणवतो की हां काहीतरी बनायला सुरुवात होते. आणि मग आम्ही दुसऱ्या सेटसाठी रेस्ट घेतो आणि सेकंड व्हेरिएशन स्टार्ट करतो. आणि माझं डंबल प्रेस झाल्यानंतर माझा पार्टनर आणि सपोर्टर आणि स्पॉटर जो वेदांत बोरकर आहे तो मारणार आहे. तर आपण बघू शकता. आणि वेदांत 15 रेपिटेशन्स काढायला बघेल, कारण की अर्धा सपोर्ट मीच लावला आहे त्याला आणि त्याने वेट पण हेवी घेतला आहे, म्हणून त्याला सपोर्ट लावणं गरजेचं आहे. तर तो 15 रेपिटेशन्स पूर्ण करेल. त्याच्यानंतर आम्ही वळू बेंच प्रेसकडे. आणि जो बेंच प्रेस आहे तो आपण स्टार्ट केलेला आहे. तर आपण सर्वात लास्ट सेट मारत आहोत आणि आपण वेट घेतलेला आहे 1 साईड 15 kg, म्हणजे बोथ साईडला पूर्ण 30 kg झाला. आणि आपण याचे टोटल 8 रेपिटेशन मारणार आहोत, कारण की वेट जास्त आहे आणि सपोर्ट धरून मारणार आहोत. रिस्क नाही घ्यायचा कधीच. आरामात लास्ट एक मारू आणि बस करू. बेंच प्रेस झाल्यानंतर आपण वळू इन्क्लाइन चेस्ट प्रेस वरती. आणि आपण हा स्टार्टिंगचा सेट घेतलेला आहे, तो 7.5 kg ईच साईड आहे, म्हणजे टोटल 15 kgचा आहे. आपण याचे रेपिटेशन्स मारणार आहोत टोटल 12, कारण की आधीच दम लागलेला आहे बेंच प्रेस आणि डंबल प्रेस मारून, म्हणून इथे जास्त हेवी आणि जास्त रेपिटेशन्स नाही काढलेले आहेत आम्ही. आणि ही झाल्यानंतर आपण जाणार आहोत केबल फ्लायकडे आणि याचे आपण मारणार आहोत 12 रेपिटेशन्स आणि 3 सेट्स, कारण की ही लोअर चेस्टसाठी खूप युजफुल असते. आणि जर तुम्ही आमचा व्लॉग इथपर्यंत बघत असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा, कारण आपण मराठी कम्युनिटीला बूस्ट करू आणि वरपर्यंत घेऊन जाऊ. तर केबल फ्लाय झाल्यानंतर आपण ट्रायसेप मारणार आहोत, कारण आपल्याला लवकर जिमवरून घरी जायचं आहे. आणि ट्रायसेपला आपण घेतलेला आहे रॉड घेतलेली आहे. हा 3rd सेट आहे आणि याचे पण आपण 12 का 15 रेपिटेशन्स काढू आपण. आणि त्याच्यानंतर आपण व्लॉग संपवून टाकू. तर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.